तुम्ही जी आता मराठी माणसं आहेत, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी तुम्ही आता जो काय स्टंट करताय, याला सर्वस्वी जबाबदार हे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत. आमदार, खासदार, नगरसेवक यांच्या संगनमतानेच हे गुजराती आणि मारवाड्यांच्या जास्त करून प्रस्ताव इथे झालेला आहे परळ लालबाग मध्ये. पूर्णपणे त्याला स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. आमच्या पण परळ सार्वजनिक उत्सव आपला गणपती उत्सव मंडळाची जागा देखील स्थानिक आमदाराच्याच मदतीने या जैन आणि गुजराती मारवाड्यांच्या गळ्यात घातली गेलेली आहे. त्याला संपूर्ण जबाबदार स्थानिक आमदार आहे. तो पूर्णपणे ह्या जैन सोसायटीला मॅनेज करून, त्या बिल्डरला मॅनेज करून त्याने स्थानिक लोकप्रतिनिधींचा वापर हा फक्त केवळ मतांसाठी केला जातो. हा त्यांच्या फायद्यासाठी केला जात नाही. त्यांचा कोणीही विचार केला जात नाहीये. ते फक्त त्यांच्या कार्यकर्ते म्हणूनच कायम राबले गेलेले आहेत आणि त्यांनी त्यांचा फायदा हा ह्या गुजराती मारवाड्यांना करून दिलेला आहे. याच्यामध्ये मराठी पब्लिक हा सगळा मुंबईचा बाहेर फेकला गेलेला, त्याला केवळ जबाबदारी स्थानिक मतदार लोकप्रतिनिधीच आहेत. हो मॅडम, 39 वर्ष महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. यांचेच आमदार आहेत, यांचेच खासदार आहेत. त्याच्यामुळे इकडचा जो काय प्लॅन होता प्रोजेक्टचा हा त्यांच्याच ताब्यात आहे. त्याच्यामुळे ते जे काय अधिकारीला बोलणार त्याप्रमाणे ते अधिकारी करणार ना. तुम्हाला स्थानिक लोकप्रतिनिधींना कोण विचारणार आहे तिकडे? तुम्हाला कोणताही प्लॅन दाखवला जाणार नाही, तुम्हाला कोणत्याही गोष्टी सांगितल्या जाणार नाही. तुम्हाला फक्त ते सांगतील तिकडे तुमचं स्थलांतर करायचंय तुम्हाला. बस तुम्हाला बोरवली जा, विरार जा, वसई जा, प्लॉट खाली करा. या प्लॉटच्या प्लॅन संदर्भात एकालाही स्थानिकाला कोणालाही मदतीला घेतलं जात नाही. त्याच्यामध्ये सगळे लोक इन्व्हॉल्व असतात. त्याच्यामुळे कोण त्यांना जाब विचारणार की काय प्लॅन होता, काय नव्हता, काय होता. प्रत्येकाला प्रोजेक्ट आणि एक नवीन आपलं वास्तू निर्माण होते ह्या आशेने लोक असतात. पण त्याच्यामध्येच ह्या मराठी माणसांची फसवणूक केली जाते. आणि या मुंबईच्या बाहेर आज जो काय गेलाय ना पब्लिक, त्याला टोटली हेच आमदार आणि खासदार आणि नगरसेवक हे लोक पूर्णपणे जबाबदार आहेत.